सुरू झालेला आहे. काय या सप्त्याची परंपरा आहे आणि कसा उत्साह सगळ्या भाविकांमध्ये असतो? योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा 119वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. तशी 200 वर्षाची परंपरा आहे आणि सप्ताची आता 119वा सप्ताह आहे. गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाच्या माध्यमातून भुकेलेलं अन्न, कारण त्या काळामध्ये भुकमरीचा प्रसंग घडत होते, उपासमार होत होती, या निमित्ताने गोरगरिबाला अन्न मिळावं हा एक उद्देश होता. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे व्यसनाधीन असणारे लोक, त्यांना व्यसनापासून मुक्त करून त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या माध्यमातून केलं आणि ज्ञानदानाचं कार्य केलं. अज्ञानामुळं होणारं जे काही संसारामध्ये दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती होण्याकरता आणि ज्ञानदानाचं कथाप्रवचनाचं माध्यम आणि भगवंताचा भजनाचा आनंद सर्वांना मिळावा हा दृष्टिकोन ठेवून सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाला प्रारंभ केला आणि आज हा सप्ताह एवढ्या भव्य स्वरूपाने निर्माण व्हायला लागलेला आहे. एवढं भव्य स्वरूपाचा सप्ताह झालेला आहे की 7 दिवसामध्ये अगदी 20 ते 25 लाख जनता या सप्ताहामध्ये येऊन जात असते. कसे उपक्रम या सप्ताहामध्ये राबवले? सप्ताहाचे उपक्रम म्हणजे या ठिकाणी अखंड 24 तास भजन असतं. 10,000 टाळकरी मिळून आणि हे 8 दिवस भजन करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, येणारे जे लाखो लोक आहेत, 2-3 लाख लोक दररोज या ठिकाणी भोजन करून जातात. त्यांची भोजनाची व्यवस्था, मग त्यांची इथं आमटी बनते आणि भाकरी गावागावून येतात. ती जी आमटी आहेत जवळजवळ दररोज आपल्याला 1 लाख लिटरच्या आसपास आमटी लागत असते. आणि नंतर शेवटी जो महाप्रसाद आहेत, हे एकादशीचा फराळाची जी पंगत आहेत, त्या एकादशीला 300 क्विंटल साबुदाणा आणि 100 क्विंटल भगर अशा प्रकारे आपण तो एकादशीचा फराळ करतो. शेवटी काल्याचा जो प्रसंग असतो त्याला 500 क्विंटलची बुंदी असते आणि 700 पोतेचे चिवडा असतो. अशा प्रकारचं भव्य असं हे कार्यक्रमाचं आयोजन असतं. आपल्या सप्ताहाच्या आमटी भाकरीचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला, गिनीज रेकॉर्डमध्ये दखल घेण्यात आलेली आहे. आज जर बघितलं या सप्त्यामध्ये आता नवीनच आपण बघितलं 25,000 लिटर आमटी बनेल अशी कढया ज्या आहेत त्या वापरण्यात येतात. हो, दादा आपण काय करायचं, पूर्वी बऱ्याच कळ्या लावा लागत होत्या. त्याकरता आपण थोड्या मोठ्या कळ्या वापरायला सुरुवात केली की जेणेकरून आमटी आपल्याला लवकर, कारण आपल्याला टँकर आमटी लागते, टँकरमध्ये ती आमटी भरावी लागते. म्हणून मोठी कळी असली म्हणजे आणखी सोपं जाईल, म्हणून आपण त्या मोठ्या मोठ्या कळ्या वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि गिनीज बुकमध्ये नोंद म्हणजे तसं 10 लाख लोकांना 8 मिनिटामध्ये वाढीचे अशा प्रकारचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आपलं झालेलं आहे. त्याप्रमाणे 10,000 टाळकऱ्यांचं 168 तासाचं अखंड भजनाचा सुद्धा विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेला आहे. असे अनेक विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेले आहेत. आजच्या मिरवणुकीमध्ये खरं बघितलं तर गर्दीचा जो उच्चांक झालेला आहे आणि जो सप्ताह सुरू असणार आहे, किती अपेक्षा आहे, किती लाख लोक या सप्त्यामध्ये सहभागी होतील आणि शेवटपर्यंत 22 ते 25 लाख लोक या सप्ताहामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचा आपला अंदाज आहे. आणि हे जे सप्ताहाचं कार्य आहेत यामध्ये सर्व लोक जोडले जातात, घरोघरून भाकरी येतात, प्रत्येकाचा आपलेपणा वाटतो आणि परमाचा आनंद सर्वांना मिळतो. आणि त्या आमटीचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, अशी स्वादिष्ट आमटी कुठेही मिळत नाही. आणि आमच्या या वारकऱ्यांचा भाव असतो की एकदा ही आमटी खाल्ल्यानंतर वर्षभर रोगच होत नाही. अशा प्रकारे भावनेने लोक सेवन करतात. लेने को हरिनाम देने को अन्नदान या संज्ञेप्रमाणे चालणारा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह जो आहे त्याचं जर प्रसादालयाचं आपण चित्र बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आमटी बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. आणि या कढईमध्ये जर बघितलं तर आता ही डाळ जी आहे ती उकळत आहे. या छोट्या छोट्या ज्या कढया दिसत आहेत आपल्याला, त्यामध्ये जी आमटी आहे, खरं तर या आमटीचं वैशिष्ट्य असं आहे की या सप्त्यातील जी आमटी असते ही अगदी स्वादिष्ट असते. आणि हा प्रसाद घेण्यासाठी दूरवरून भाविक जे आहेत ते कीर्तनासोबत त्या प्रसादाचा लाभ घेत असतात. प्रथमच वर्ष असं आहे की ज्या ठिकाणी 25,000ची जी कढाई आहे ती आमटी बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे. एकूण 25,000 कढया ज्या आहेत त्या वापरण्यात येत आहेत. दिवसभरामध्ये 1 लाख लिटर आमटी या अन्नदानासाठी लागत असते आणि त्याच अनुषंगाने हे आमटी बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. खरं तर 20 ते 22 लाख भाविक जे आहेत ते या सप्त्यामध्ये सामील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मोठी तयारी जी आहे ती या प्रसादालयामध्ये करण्यात येत आहे. स्वतः महंत रामगिरी महाराज यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि काही सूचना देखील केलेल्या आहेत. मात्र आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने हे सर्व कारागीर जे आहेत ते व्यस्त आहेत. शेकडो कारागीर आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी काम करताना चित्र पाहायला मिळते. जवळपास 700 ते 800 गावं जी आहेत त्यांनी आता भाकरी ज्या आहेत त्या या सप्ताहस्थळी पोहोचवायला सुरुवात केलेली आहे.
अनेक गावं समोर येऊ लागलेली आहेत. त्यामुळे आमटी भाकरीचा हा प्रसाद घेण्यासाठी दूरवरून जे लोक आहेत ते या सप्त्यामध्ये सामील होणार आहेत. आणि दुसरीकडे सप्त्याचा जो शेवट आहे ते शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून बुंदी आणि शेव ही दिली जाते आणि त्याची देखील तयारी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण 7 दिवस बुंदी जी आहे ती बनवण्यात येणार आहे आणि तो प्रसाद जो आहे तो काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना देण्यात येणार आहे. मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.